सर्वप्रथम सर्व नागरिकांना गणेश उत्सवाच्या आणि आजच्या माहेरवासिनी जी आपली गौरी ही पुन्हा सासरी गेली आहे अशा सगळ्या जनतेला गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो। गणरायाचरणी प्रार्थना करतो की पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये बळीराजाचं राज्य येऊ दे, सर्वांना सुखी समृद्धीचं आणि आनंद आणि भरभराटीचं ठेवू द्या, सगळ्यांचं आयुष्य हे निरोगी जाऊ। आणि सर्वांना एकच आव्हान करेन की आपण पर्यावरणाचा जो काय ऱ्हास होत चाललेला आहे त्याच्यासाठी पर्यावरणाचा संगोपन केला पाहिजे। म्हणून आपण सर्वांनी कुठेही आपलं गणपती विसर्जनाबरोबर बाकीच्या इतर कचरा असेल किंवा बाकीच्या गोष्टी असेल त्या नदीमध्ये न सोडता कुंडात टाकाव्यात। मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। आणि सर्व नागरिकांनी पर्यावरणाचा ऱ्हास होण्यापासून बचाव केलेला आहे। सर्वांनी पर्यावरण वाचवण्याच्याकडे सगळ्यांचा कल या वर्षी दिसून येत आहे, त्याबद्दल सर्व जनतेचं मी मनापासून स्वागत आणि अभिनंदन करतो। आणि या पुढील काळातही सर्व मंडळं असतील, सर्व नागरिक असेल, आपण निश्चितच महापालिकेने प्रशासनाने जे आपल्याला इथं विसर्जन हौद निर्माण केलेले आहेत त्याच्यामध्ये आपले गणपती बाप्पा विसर्जित करावं असं मी सर्व नागरिकांना आवाहन करतो। आणि मंडळाच्या वतीने विविध मंडळाच्या वतीनं समाज प्रबोधनाचे आणि महिलांचे प्रबोधन, आजकाल जे महिलांवर आणि मुलींवर अत्याचार होतात त्याबाबतचे जनजागृतीचे देखावे ठिकठिकाणी केलेले आहेत, त्याबद्दल सर्व मंडळांचं मी मनापासून स्वागत आणि अभिनंदन करतो। आवर्जून एक बाब सांगायचं म्हणलं तर आमच्या वाल्हेकरवाडीमधील ऑक्सिकेअर हॉस्पिटलने बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमाच्या अंतर्गतमध्ये एक चांगला उपक्रम डॉक्टर ओमकार आणि आमचे तात्या असेल किंवा त्यांची पूर्ण टीम असेल, आविषदादा असेल गावडे, या सर्वांनी बेटी बचाओ बेटी पढाओ हा एक उपक्रम चालू केलेला आहे। या अंतर्गत आपण तिथे मुलगी जन्माला आली की तिचे पूर्ण जे काही हॉस्पिटलचे चार्जेस आहेत ते फ्री ऑफ कॉस्टमध्ये होत असतात। तर आपण सर्व नागरिकांनी या बेटी बचाओ बेटी पढाओ या अंतर्गत उपक्रमामध्ये सहभागी व्हावं अशीच मी सर्वांना आवाहन करतो। आणि परत एकदा सर्वांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद।